असं म्हणतात की ज्या घरातली मुलगी लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत माहेरी राहत असते, त्या घरात आपली मुलगी कधीच देऊ नये. कारण त्या घरात मुलीच्या समोर सुनेची काहीच इज्जत नसते. पण नीताच्या घरातल्या लोकांनी कधी असा विचारच केला नव्हता. त्यांनी तर फक्त मुलगा बघितला होता. त्याचं चरित्र, राहणीमान, त्याचा नोकरीधंदा बघितला होता आणि त्यांच्या मुलीचं नीताचं लग्न अमितसोबत लावून दिलं होतं. त्यांना तर हे सगळं नीता लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा समजलं होतं. तिच्या आईने घरी आल्यावर तिला खूप प्रेमाने विचारलं, बाळा, सासरी सगळे लोक कसे आहेत? त्यांचा स्वभाव कसा आहे? तुझ्यासोबत त्यांचं वागणं कसं आहे? तेव्हा नीता खूप उदासपणे म्हणाली, आई, घरात बाकी सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट आहे. माझी नणंद स्वाती लग्नानंतर पण तिच्या नवऱ्यासोबत माहेरीच येऊन बसली आहे. ती घरात अशी वागत असते जणू ती त्या घराची सर्वस्व आहे. त्यांच्यापुढे घरात कुणाचं काहीच चालत नाही आणि त्यांचं तोंड पण खूप चालतं. आई, त्या घराशी नातं जोडण्या अगोदर तुम्ही लोकांनी सगळी चौकशी करायला पाहिजे होती ना. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई सुन्न राहिली, पण आता ती काहीच करू शकत नव्हती. कारण त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यामुळे नीताची आई तिला समजून सांगायचा प्रयत्न करत म्हणाली, बाळा, खरंच ही तर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही जेव्हा तुझं स्थळ घेऊन त्या घरात गेलो होतो तेव्हा स्वातीला आम्ही तिथं बघितलं होतं. पण आम्हाला असंच वाटलं की लग्न झालेली मुलगी आहे, भावासाठी स्थळ आलं आहे म्हणून माहेरी आली असेल, म्हणून आम्हाला विचारणं गरजेचं वाटलं नाही. आमचा गैरसमज झाला. असू दे, तुला त्या गोष्टीची जास्त काळजी करायची गरज नाही. तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. मला असं वाटत नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे. असं होऊ शकतं की ती आज ना उद्या वेगळे राहायला जाईल. नीताचा नवरा अमित एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. तिचा नवरा दिसायला सुंदर, उंच होता, पण त्याचा स्वभाव थोडा विचित्र होता. तो त्या पुरुषांसारखा होता जे बायकोला मैत्रीण नाही तर फक्त बायको बनवून ठेवत असतात. स्वातीला 2 मुलं होती. तिची दोन्ही मुलं खूप हट्टी आणि उचापती होती. ती दिवसभर घरात नुसता धिंगाणा घालत असायची आणि नीताकडे वेगवेगळ्या फरमाईशी करत असायची. नीता त्यांच्या बऱ्याच मागण्या पूर्ण करत होती, पण एखाद्या वेळी तिने नकार दिला किंवा चिडून त्यांना काही रागात बोलली की बस, तिच्या नंदेचं भाषण सुरू व्हायचं. तिची नणंद स्वाती म्हणायची, नीता, मुलांशी कोणी असं वागतं का? जराशी घरातली कामं काय केलीस की त्याचा सगळा राग तू माझ्या मुलांवर काढायला लागतेस. मुलीचं बोलणं ऐकून तिची सासू पण काही जाणून न घेता नीताला बोलायला सुरुवात करायची. म्हणायची, सुनबाई, तुला तर या घरातली छोटीशी जबाबदारी पण सांभाळता येत नाही. त्यामुळे मी म्हणत असते की मुलींना जास्त शिकवायला नको. जास्त शिकल्या की त्यांचं मन घरातल्या कामात लागत नाही. जर नीताची एखादी तक्रार अमितपर्यंत पोहोचली तर तो तिला समजून घ्यायच्याऐवजी तिच्यावर ओरडत असायचा. नीता घरात कुणालाच काही बोलू शकत नव्हती. तिची बाजू मांडू शकत नव्हती. फक्त त्यांचं बोलणं ऐकून घेऊ शकत होती, पण कुणाला उत्तर देऊ शकत नव्हती. तिला हे माहीत झालं होतं की जर ती कुणाला काही बोलली तर सगळे मिळून तिच्यावर तुटून पडतील. नीताने माहेरी तिच्या सासरच्या लोकांच्याबद्दल काही तक्रार केली तर माहेरचे लोक उलट तिला समजून सांगत म्हणायचे की नीता, जरा सहन करायला शिक, सगळं ठीक होईल. त्यामुळे सुरुवातीला नीता तिच्या सासरच्या गोष्टी तिच्या माहेरी सांगत होती, पण नंतर त्या पण सांगायच्या बंद केल्या. एक दिवस नीता काम करून कंटाळून खुर्चीवर बसली होती. तिची नणंद तिला काहीतरी बोलली तर नीताने तिला उलट उत्तर दिलं, पण त्या बदल्यात तिला अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या ज्याची तिने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. सासूचे आणि नंदेचे वाईट मनाला लागणारं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली आणि विचार करायला लागली की ती का म्हणून नंदेच्या तोंडाला लागली असेल. पण एवढं करून पण त्यांचं पोट भरलं नाही. अमित ऑफिसवरून घरी आल्यावर त्याचे कान भरले आणि तो पण नीतावर तुटून पडला. रागात म्हणाला, तुझ्या आईबापांनी तुला हेच संस्कार दिले आहेत का? सासू आणि नंदेला उलट बोलायचे, तिच्या मुलांना परकं समजायचं, त्यांना किंमत द्यायची नाही, घरात स्वतःची मर्जी चालवायची आणि संधी मिळताच नवऱ्याला घेऊन वेगळं राहायला जायचं. मला तुझ्या या चाली चांगल्या कळतात.
नीता आज पहिल्यांदा नवऱ्याला घाबरत घाबरत म्हणाली, अहो अमित, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तर कधी असा विचार पण केला नाही आणि कधी कोणाला काही बोलले पण नाही. माहीत नाही, त्या दोघी त्यांच्या मनाचं तुम्हाला काहीही सांगत असतात. तिचं बोलणं ऐकून तो अजूनच भडकला आणि म्हणाला, गप्प बस. तुझं या घरात काहीही चालणार नाही. जर तुला या घरात राहायचं असेल तर सगळ्यांचा मान ठेवायला लागेल आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला लागेल. समजलं का तुला? नवऱ्याचं बोलणं ऐकून नीता हैराण झाली आणि मनातल्या मनात बडबडत म्हणाली, मी यांना काय त्रास देत असते की मायालेकी दोघी माझ्या मागे हात धुवून लागलेले असतात. माझ्याकडून असं कुठलं पाप झालं होतं की मी या घरात सून बनून आले आहे? जर लग्नानंतर मला हेच सगळं बघायचं होतं तर यापेक्षा चांगलं की मी त्या घरात बिनलग्नाची राहिली असते. तिला नवऱ्याचं बोलणं ऐकून एवढं वाईट वाटलं नव्हतं. तिला तर तिच्या नवऱ्याचे कान भरणाऱ्या सासू आणि नंदेचा खूप राग येत होता. तिने मनातल्या मनात विचार केला की आता शांत बसून उपयोग नाही, त्यांना अद्दल घडवायला लागणार. पण असं काय करायला पाहिजे? भांडण करून तर माझं काम होणार नाही. मग असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याने साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. नीता खूप वेळ याबद्दल विचार करत तिच्या खोलीत बसली होती. अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मनात म्हणाली, हां, हे ठीक राहील. असले लोक उलट्या मेंदूचे असतात. त्यांना एखादी गोष्ट करू नका म्हणलं तर ते लोक तीच गोष्ट करतात. त्यांना गोड बोलून उलट्या गोष्टी समजून सांगायला पाहिजेत, म्हणजे तेव्हा ते सरळ समजतील आणि तेव्हाच हे प्रॉब्लेम संपतील. नीता खूप दिवस या सगळ्याचा विचार करत होती. सगळा प्लॅन तिने डोक्यात फिट्ट बसवला. तिची योजना पूर्ण झाल्यानंतर एक दिवस संधी बघून ती तिच्या सासूच्या जवळ येऊन बसली. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर म्हणाली, आई, तुम्हाला माहीत आहे का, मी यावेळी माहेरी गेले होते. त्यावेळी आमच्या शेजारच्या घरात एक वेगळाच तमाशा झाला. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अच्छा, काय झालं होतं ते जरा नीट तरी सांग. नीता त्यांना सगळी राम कहाणी ऐकवत म्हणाली, आमच्या घरापासून जरा लांब एक कुटुंब राहतं. त्यांना 2 मुलं आहेत. दोघांची लग्न झाली आहेत. त्यांचं 2 मजली घर आहे. खाली ते लोक राहतात आणि वरचा मजला त्यांनी भाड्याने दिला आहे. ते सगळे एकत्र मिळून मिसळून राहतात. पण त्यांची आई त्यांच्या थोरल्या मुलावर खूप प्रेम करते. तसेच त्या त्यांच्या सुनांचा आणि नातवाच्या सोबत पण वागतात. मग त्यांच्या थोरल्या मुलाने आणि सुनेने त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि घराचा चांगला हिस्सा, ज्याची किंमत चांगली आहे, असा हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेतला आणि उरलेला हिस्सा धाकट्या भावाला ठेवला. एवढंच नाही तर त्यांच्या थोरल्या मुलाने आईचे दागिने पण हडपले. जेव्हा ही गोष्ट धाकट्या भावाला समजली तेव्हा त्या दोघांचं भांडण झालं आणि त्यांचं भांडण सोडवताना त्यांची आई जखमी झाली. या घटनेनंतर त्याची आई थोरल्या मुलाकडे राहायला लागली. पण धाकट्या मुलाने त्यांच्याशी पूर्ण संबंध तोडला. नीताने बोलता बोलता तिच्या सासूकडे बघितलं, जी तिचं बोलणं ऐकून घाबरली होती. ती पुढे म्हणाली, आई, खरं सांगू, त्या भांडणाबद्दल जेव्हा मला समजलं तेव्हा असं वाटलं की जाऊन या दोघांना चांगली अद्दल घडवावी. भावाभावांची भांडणं होणं तर ठीक आहे, पण स्वतःच्या म्हाताऱ्या आईसोबत असं वागणं, स्वतःच्या आईवर हात उचलणं पाप आहे. त्या भांडणाचा त्यांच्या आईवर एवढा वाईट परिणाम झाला की त्यांना झटका आला. आता त्यांचा थोरला मुलगा म्हणतो की माझ्याजवळ तुझ्या उपचारासाठी पैसे नाहीत, तू तुझ्या धाकट्या मुलाजवळ जा. धाकट्या मुलाला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने त्याच्या आईचा उपचार चांगल्या डॉक्टरांकडे केला. त्यांना स्वतःजवळ ठेवून घेतलं, त्यांची खूप काळजी घेतली. आता ते ठीक झाले आहेत आणि धाकट्या मुलासोबत खूप आनंदात राहत आहेत. आता मला त्यांच्या थोरल्या मुलाचा आणि सुनेचा खूप राग येत आहे. त्यांनी त्या बिचारीचं सगळं काही लुबाडून घेतलं आणि निर्दयीपणे त्यांना आजारपणात घरातून बाहेर काढलं. हे तर कलियुग आहे. ज्याच्यावर खूप जास्त जीव लावला जातो, विश्वास ठेवला जातो, तोच पाठीत सुरा खुपसतो आणि विश्वास तोडतो. त्यापेक्षा आपण सगळ्यांकडे समान नजरेने बघितलेलंच कधीही चांगलं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. हो ना आई?
मी बरोबर बोलत आहे ना? तिची सासू म्हणाली, हो नीता, अगदी बरोबर, असं म्हणत त्या विचारात पडल्या. सासूला विचारात पडलेली बघून नीता गालातल्या गालात हसली आणि काही वेळ तिथे बसून नंतर स्वतःच्या खोलीत निघून गेली. खरं तर नीताची सासू तिने सांगितलेली कहाणी ऐकून त्यात हरवून गेली. तिच्या सासूच्या डोळ्यासमोर त्या कहाणीत तिची मुलगी आणि जावई दिसायला लागले होते. त्या पण त्यांच्या मुलीवर आणि जावयावर आंधळे प्रेम करत होत्या, पैसे उधळत होत्या आणि त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होत्या. त्याचा फायदा उचलत त्यांची मुलगी आणि जावई त्यांना लुटून कंगाल करून पळून गेले आणि त्यानंतर त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी नाते तोडले. त्या एकट्या बेवारस पडल्या. बहुतेक नुसत्या या विचारानेच त्यांच्यात एवढ्या लवकर बदल व्हायला लागला होता. नीताच्या उलट्या कहाणीने खरोखरच कमाल केली होती. नीता तिच्या या पहिल्या यशस्वी प्रयत्नात खुश होती, पण अजून तिला तिच्या नंदेसोबत पण असंच काहीतरी करायचं होतं. त्यामुळे ती तिच्या पहिल्या प्रयत्नात खुश व्हायचं सोडून मनातल्या मनात अजून एक कहाणी बनवायला लागली. थोड्या दिवसातच तिची नवीन कहाणी तयार झाली. तेव्हा ती तिच्या नंदेजवळ बसली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत विचार करायला लागली की ताईंना कुठल्या पद्धतीने कहाणी ऐकवायची. ती अजून विचारच करत होती. तेवढ्या स्वाती म्हणाली, अगं नीता, ऐकलंस का? आपल्या गावातल्या पाराजवळ पवार काका राहतात. त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाला आत्ता कुठे 2 महिने झाले आहेत आणि तो त्याच्या बायकोला घेऊन वेगळे राहायला गेला. त्याच्या आईवडिलांच्या सोबत किती वाईट घडलं ना. बिचारे आईवडील किती आशेने मुलांना लहानाचं मोठं करतात, त्यांच्यासाठी स्वप्न बघतात आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर आईवडिलांना सोडून निघून जातात. हे ऐकून नीताच्या डोक्यात ट्यूब पेटली. तिने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, काय करायचं ताई, काळच एवढा वाईट निघाला आहे. बघावं तिकडे लोक कुटुंबापासून वेगळे व्हायला लागले आहेत. हा पवार काकांचा मुलगा 2 महिन्यानंतर तरी वेगळा झाला आहे, पण माझी एक मैत्रीण लग्नाला 15 दिवसच झाले होते तोपर्यंत नवऱ्याला घेऊन वेगळी झाली. जेव्हा मला तिच्या या असल्या फालतू वागण्याबद्दल समजलं तेव्हा मला तिचा खूप राग आला. असं वाटलं तिच्या 2-3 कानाखाली वाजवाव्यात. त्यानंतर जेव्हा ती मला भेटली मी तिच्यावर ओरडले तेव्हा ती काय म्हणाली माहीत आहे का तुम्हाला? तिने खूप प्रेमाने माझ्या गळ्यात हात घातला आणि म्हणाली, तुला काय माहीत वेगळं राहण्याचे किती फायदे आहेत. जे मनाला येईल ते करता येतं, खाता पिता येतं, मनाला येईल तिकडे फिरायला जाता येतं. कुणाचेही बंधनं नसतं की कुणाचं ऐकून घ्यायला लागत नाही. मनाला येईल तेव्हा नवऱ्याच्या मिठीत पडता येतं, कुणी बोलणारं नाही. या सगळ्या सोयी एकत्र कुटुंबात थोडेच उपभोगायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना कधी ना कधी वेगळं व्हावेच लागतं. महागाई वाढत चालली आहे, जमिनीचे भाव तर आभाळाला भिडले आहेत आणि वाटण्यानंतर मिळतं तरी काय, एक छोटासा हिस्सा. त्यामुळे आजच्या जमान्यात जो जेवढ्या लवकर वेगळा होतो तो तेवढ्या लवकर श्रीमंत होतो. समजलं का तुला? माझ्या मैत्रिणीचं फालतू बोलणं ऐकून माझं डोकं गरम झालं आणि मी तिला झिडकारून म्हणाले, हे सगळे तुझ्या डोक्यातले फालतू विचार आहेत. एकत्र कुटुंबात राहण्यात जी मजा येते ती एकटं राहण्यात येत नाही. कारण आयुष्यातला खरा आनंद एकत्र राहण्यात येतो. आता ताई तुम्हीच सांगा, मी काय तिला चुकीचं सांगितलं होतं का? तिचं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली, नाही नीता, तू तेच बोलली होतीस जे सध्या जगात चालू आहे. असं म्हणत स्वाती शांतपणे विचार करायला लागली की तिची मैत्रीण जे बोलत होती तो अनुभव तर मी कधीच माझ्या आयुष्यात घेतला नाही. जे पण आईच्या घरात फुकट मिळत होतं ते खातपीत होते. आई जिथे फिरायला घेऊन गेली तेवढंच आम्ही पण फिरलो. आणि नवऱ्यासोबत रोमांस, या छोट्याशा घरात तर मला नवऱ्यासोबत प्रेमाने 2 गोष्टीसुद्धा बोलता आल्या नाहीत. हे पण काही आयुष्य आहे? स्वातीला विचार करताना बघून नीताला तिचा प्लॅन व्यवस्थित पार पडल्यासारखं वाटायला लागलं. पण तिला हे माहीत नव्हतं या दुसऱ्या प्लॅनमध्ये ती किती यशस्वी होईल. रात्री स्वातीचा नवरा कामावरून घरी आला तेव्हा ती त्याच्याजवळ जाऊन बसली
आणि खूप प्रेमाने गोड बोलत म्हणाली, अहो माहीत आहे का तुम्हाला, मला रात्री एक स्वप्न पडलं होतं. विचार केला होता की उठल्यानंतर तुम्हाला सांगेन, पण विसरून गेले. आत्ता आठवलं आहे म्हणून सांगते. एक स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मला समजावत म्हणाले, स्वाती बाळा, तू या घरातून जेवढ्या लवकर बाहेर पडशील तेवढ्या लवकर तू श्रीमंत होशील, खुश राहशील. लक्षात ठेव, येणारे काही महिने तुझ्यासाठी पैशांची भरभराट घेऊन येणार आहेत. त्यामुळे तू हे पुण्याचं काम उशीर न करता लवकरात लवकर पूर्ण कर. असं म्हणत ते माझ्या स्वप्नातून गायब झाले. हे ऐकून तिचा नवरा म्हणाला, ते तुला कुठं जायला सांगत होते? स्वाती डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, अहो बुद्धू, तुम्हाला एवढं पण समजलं नाही का? ते आपल्याला हे घर सोडून दुसरीकडे राहायला जायला सांगत होते. अजून कुठे? तिचा नवरा म्हणाला, ठीक आहे, मी नवीन घर भाड्याने घेण्याचा प्रयत्न करतो. स्वाती म्हणाली, प्रयत्न नाही, लवकरात लवकर नवीन घर शोधा. दुसऱ्या दिवशी स्वातीचा नवरा हातातली सगळी कामं सोडून भाड्याने घर शोधायला लागला आणि संध्याकाळपर्यंत त्यांना एक छान घर भाड्यानं मिळालं सुद्धा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं सगळं सामान नवीन घरात शिफ्ट व्हायला लागलं. हे बघून स्वातीची आई आणि भाऊ हैराण झाले. हे सगळं बघून नीताला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तिची दुसरी कहाणी पण यशस्वी झाली होती. तिचा वेगळा प्लॅन पूर्णपणे यशस्वी झाला होता, ज्यात न तिचा कुणाशी वाद झाला होता, ना कुणाशी भांडण झालं होतं आणि नाही ती कुणाला काही बोलली होती. नीताने डोकं चालवून तिच्या सासूची आणि नंदेची अक्कल जाग्यावर आणली होती.